शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी दिवाळी सणानिमित्त पंतप्रधानांनी नुकतंच 35,440 कोटींच्या दोन महत्वाच्या कृषी योजनांची घोषणा केली आहे। या योजनांचा मुख्य उद्देश काय सांगते। शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणं, पीक विविधीकरणाला चालना देणं आणि शेतीला अधिक शाश्वत बनवणं हा आहे। पहिली योजना म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा सुधारल्या जातील, कर्ज मिळवण्याची सोय असेल आणि पंचायत व ब्लॉक पातळीवर साठवणूक सुविधा अधिक मजबूत केल्या जातील। 100 जिल्ह्यांमध्ये यावर विशेष भर दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित राहील आणि उत्पादनही वाढेल। दुसरी योजना म्हणजे डाळ आत्मनिर्भरता योजना, ज्यामध्ये 11,440 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। या योजनेचा उद्देश डाळींचे उत्पादन वाढवणं, डाळ क्षेत्राचा विस्तार करणं आणि मूल्य साखळी मजबूत करणं हा आहे। 2030 ते 31 पर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 252.38 लाख टनांवरून 350 लाख टनांवरती नेण्याचं लक्ष्य आहे। यामुळे देशातील अन्न सुरक्षा मजबूत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल। या योजनामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील मिळणार आहेत। कृषी उत्पादन वाढेल, पीक विविधीकरणामुळे जोखमीत घट होईल, सिंचन सुविधा आणि कर्ज उपलब्धतेमुळे आर्थिक स्थैर्य मिळेल आणि डाळींच्या उत्पादनामध्ये वाढीमुळे देशातील गरजू लोकांना अन्न मिळेल।